मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, यावर तुम्हाला काय वाटतं? आज मुख्यमंत्री आणि शिंदे समितीची बैठक. आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे. त्यांनी निरंकास अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून. तर पुन्हा एकदा मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात. हैदराबाद संस्थांमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने 1-2 दिवसात काम करावं, तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती. मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय, शक्यता आहे, माहीत नाही. पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं. 4 जानेवारीला मागासवर्ग जे आहे ते अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. तर जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार का? नाही, रद्द शब्दच नाही आणायचा तोंडात दादा. आता तुम्ही अहवाल देणार, सगळे कुठे करणार याच्याशी आम्हाला नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही आरक्षण देणार का? मग आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, शासन निर्णय पाहिजे. तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे, आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवणार. त्याच्यासाठी मुंबईला जाणार. 20 जानेवारीला मी इथून जाणार म्हणजे जाणार. जायला जेवढे दिवस लागतील तेवढे, पण त्या दिशेने चाललोय आम्ही. कोणत्या? मुंबईच्या. आणि आरक्षण उद्देश ठेवू. मग ते 2 दिवसात पोहोचू, नाही तर 8 दिवसात पोहोचू. आणि नुसतेच 4 दिवसात पोहोचायचं, रात्रंदिवस पोहोचायचं आणि लोकांचं दुखायला लागलं तिथे ऍडमिट करायचे का? लोकांची काळजी करायला लागेल ना, लोकांची काळजी करायला लागेल. त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार 20ला आम्ही मुंबईकडे निघतोय. आरक्षण घेऊन वापस येणार. त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणार आहे, त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे आणि त्यांच्या सोयीनुसार पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पण शब्द आहे, 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार. दिवस किती लागो. शंभूराज देसाई असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी संयमानं घ्यावे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल झाले त्या सुनावणीमध्ये कोणते मुद्दे मांडायचे हे सरकारसोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेले आवाहन व्हीसीद्वारे आपण बोलू शकतो. नाही ठीक आहे ना, ते जवळचे तेव्हा बघू. काय म्हणले तर देसाई साहेब, परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयमी शांत आहेत आम्ही. संयम नसतं तर 6 महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं. संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठाच्या घरातला एक बी थांबू शकत नाही. अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात. स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं, घरी बसून काय करणार लोक? घरी नाही बसत, घरी बसले पोराचं वाटलं झालं. मराठे पडले बाहेर, मराठे पडलेच बाहेर. काहींच्या अर्धवट तयारी आहेत, काहींच्या पुऱ्या होत्या ना. आता आणखीन दिवस आता देत. तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती. कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल? म्हणजे काही निरोप तुमच्या शिष्टमंडळाचा काही निरोप आला म्हणजे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे? शिवतीर्थाची सुद्धा पाहणी केली तुमच्या शिष्टमंडळाने. शिवाजी पार्क. तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला, जवळपास सगळेच. कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे. सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी. नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे, आम्ही बसणार आहे. जरांगे पाटील, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 किंवा 26 जानेवारी रोजी, त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असेच करणार आहे. काय वाटतं, हा योगायोग आहे की असंतोषातून उपडलेली रणनीती म्हणावं लागलेला? नाही तर कोणत्या दिवशी पोहोचतो हे सांगता येणार नाही. 20ला मात्र गाव सोडणार आहेत. लोकांची फजिती. किसान युनियन पण असंच करणार आहे. आता त्यांचं मला माहित नाही ना. ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी, ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही, त्याच्यावर बोलू नये. परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की 20 जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे. दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं. आम्ही त्या दिशेने चाललोय.